नमस्कार, सुस्वागत, वेलकम. बघा मी कुठं आले बघितलं. हे कोणतं मॉल आहे माहिती आहे? हे स्टार बाजार चिंपोळीमधलं बघा. आहे बघा, हे बघा खूप मोठंच्या मोठं शोरूम आहे. मी आज इकडं आली तर तुम्हाला आतलं सगळं दाखवते. मी काय घेते काय नाही ते पण तुम्हाला मी दाखवते एकदा. बघा इकडं आलो आम्ही शॉपिंग करायला आलेलो आहे. चला स्टार बाजार नाही बघा केवढं स्टार बाजार आहे. चला हे लेडीज आहे. वाव बघा बघितलं. चला बघूया. गार वाटते माहिती आहे का? एवढं शोरूममध्ये एवढं गार गार वाटते. आणि उन्हामध्ये फिरायला म्हणलं ना कुठं जायचं नाही काही नाही. मॉल बघायमध्ये जायचं. मॉलमध्ये जे पाहिजे ते शॉपिंग करायला भेटतं. एवढंच की आता क्रेडिट कार्ड घेऊन यायचं. मोकळे जाऊ नका. हां लिपस्टिक घेते. ह्या दोन्हीपैकी कोणतं तरी घेते. पण हा मला कसं वाटतं मम्मी? चांग वाटतोय? चांग वाटतोय? कधी लावला नाही म्हणून हा मला तसं वाटतंय. मग सूट करतोय. आता बघत घेऊन मला पुस्तक व्हायला नको. पण तुला नसेल आवडत तर मग नको. तुम्हाला आवडला ना? मला आवडलं. ठीक आहे तुमची पसंत घेते. तुझ्या छान दिसते. ठीक आहे मग हे घेते बघा. अगदी लालपेक्षा आवडला वाटतं. हां ठीक आहे. काहीतरी वेगळं तर पाहिजे ना, आहे का नाही? चला दाखवते. जे मी वापरणार ना वाईन कलर ना बघी लावून बघते ते. जे वापरणार ते कलर घेते मी. अजून कोणतं आहे बघ? पूछ के ले नेता उनको पूछ के ले. हां हा कितकं थांबणार? पूर्ण दिवस नाही. हां लॉंग लास्टिंग. चला हा बघूया एकदम वाईन कलर ना. ये वाला चल नहीं रहा, इसका लाइट ऑन करो. इसकी वजह से लग रहा है. नाही वाटत ना चांगला हा? थोडा अजून खाली लावा ना. त्यातलं काहीच नाही बघ माझ्यामध्ये. नाही वाटत नाही सूट नाही करत ना. तो प्लम मला छान आवडला. तोच ना? मध्ये होता ना तो छान आवडला. ठीक आहे चलते. हे कारण ना नाही चांगलं वाटतं. सूट नाही करतो. ह्याच्यावर दिसतंय चांगलं. तसं मग नाही चांगलं वाटत. हे एक बघूया आपण. हां हाँ यही वाला लिया. हाँ घ्या शेड तुम्ही. हा छान वाटतो. हा ना. हा हा वेगळा आहे का जरा? हाँ ये वाला दिया. ये डार्क है और आता का असं वाटतं ना. चला बघूया. छान वाटते. हा घेतला कलर बघा. मी तर आलते मम्मी संग तर मम्मीने मला लिपस्टिक घेतली. कसं वाटते? छान वाटते ना. चला बघूया आपण. बघा हे आहे मग ह्याचं बघा. वाव काय काय घेतलं. लिपस्टिक घेतली. हे पण घेतलं.
हे पण घेतलं आणि हे पण घेतलं. ठीक आहे, चला आता हे आपण, ए बाबा मी नाही घेतला ना तर माझं एवढं पैसे कुठून आलं. घे. मी नाही घेतला, मम्मीने घेतलं ना तर माझं एवढं पैसे कुठून आलं. ठीक आहे, चला शॉपिंग केली मस्तपैकी. चला आता तुम्ही अजून मोठी शॉपिंग दाखवते तुम्हाला. आलं बिग बॉस. काय बिग बॉस ना मम्मी? काय स्टार बाजार. म्हणजे बघा ही सब्जी बिब्जी काय असेल ते, काय आपण ते सामान राशन काय भरायचं असेल ते सगळं घेऊ शकतो आपण इथून. एकदम बघा सगळं काय भेटतं एकदम. ताजी ताजी मच्छी स्टार बाजारमध्ये भेटते बघा. बघितलं? बघा रावस बघितलं? झिंगे बिंगे सगळं भेटते बाबा इथं. बघा पापलेट बघितलं, बांगडे बिंगडे बघा, सुरमाई. वाव बघा, चिकन बिकन लॉलीपॉप हे सब बघितलं. बघा मॉलमध्ये बघा. वा बघा ह्या मॉलमध्ये काय घेतलं माहिती आहे? चप्पल घेतली एकदम एमी एमी. वाव बघितलं. बघितलं. वा कुठे ठेवलं त्याला? मॉलमध्ये मी आलते. ह्या ताई पण मला भेटल्या. काय नाव आहे ताई तुमचं? सपना. सपना ताई आहेत, त्यांची मैत्रीण पण आहे त्या. काय नाव आहे तुमचं? त्या बघा त्या पण मला वाटतात. तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटतात? बघा मी आल तिकडं. हे कुठलं मॉल आहे? कुठलं आहे? आसारमधलं स्टार बाजार. बघा आज जनताला काय मेसेज द्यायचं तुम्हाला? छान, यांच्याकडे तुम्ही सगळ्यांनी मसाले घ्या, खूप छान असतात मसाले, आम्ही पण घेतले. थँक्यू. चला मी खूप खूप शॉपिंग केली, मस्त वाटलं. बघा इथं आलतो आम्ही, मम्मी आम्ही आलतो शॉपिंगला. बघितलं? बघा वाव. चला शॉपिंग केली आम्ही मस्तपैकी. दादा मी घेते. अरे चला हा ब्लॉग मी इथं थांबवते. आम्ही माहिलेकरांनी बहीण भावानी शॉपिंग केली मस्त. मम्मी थकली आज. मम्मीला मी जाम फिरवलं मॉल. आणि दुसरा ब्लॉग तुम्हाला दाखवीन. मला मम्मीने काय काय घेतलं ते तुम्हाला दुसरं दाखवते. हां चला आता आम्ही आलो आहे बोरवली मेट्रोजवळ. ते बघा मेट्रो स्टेशन आहे. आता मम्मी आणि आम्ही आलो आहे खायला. तर पिझ्झा खाऊया या बर्गर खाऊया ना काय खाऊया. ठीक आहे, माझी मजा आहे. मम्मी हाय तर सगळं आहे ना मम्मी. माझी बहीण जास्त मजा घेते माझी. मम्मी म्हणते तुझी मजा आहे म्हणते. माझी बहीण माझी मालदाई मजा घेते. चला आता आपण आलो इथं पिझ्झा हटमध्ये. ठीक आहे, डॉमिनोमध्ये. चला डॉमिनोज मला येत नाही पण मी शिकते आहे तशीच. चला ऑर्डर द्यायची मग आपण इथं बसूया. बघा नाही ना बघा किती छान वाटते ना. चला आता हे आलं बघा. आता बसून खायचं आहे आता एकदम. चला चालेल, कोण पिझ्झा पण चालेल, कोण बी चालेल, पनीर बी चालेल. पनीर पण चालेल. चालेल हां ठीक आहे. चला एक चिकन घेतला आणि एक पनीर घेतला. जे खायचं ते खायचं. बसा मम्मी. ठीक आहे चालेल. चला रस्त्यावर बसून बघून खाऊया. इथे बसायचं चालेल, इथं पण चालेल. बसा. चला पनीर या पिझ्झा खायला. यम्मी पिझ्झा. मग मला ना दाखवत. चला आता अजून आहे ना पिझ्झा मागवायला लागेल. 2 पिझ्झा मागवून होते पण दादाला कळलंच नाही की छोटा का मोठा. अजून मागवायला लागली मम्मी. चला ते पण दाखवत तुम्हाला. अजून एक मोठा मागवला. कुठून दाखव. कसं माहिती आहे का, ते दादाला कळलंच नाही. वाव दादाला मगाशी कळलंच नाही की मोठा का बालका. त्यांना वाटलं की मोठा म्हणून पहिले छोटे छोटे आलते. अजून मोठा मागवला, अजून खावा म्हणते. वाव एन्जॉय.
या थंडा खावा, पिझ्झा खावा. वाव. भरपूर खाल्लं आम्ही. मम्मीने सगळं बघा. चला पोटभरून खाल्लं, मस्त वाटलं एकदम. माइंड फ्रेश वाटलं आणि खूप मन समाधान झालं. एवढं छान खाल्लं, खरंच खूप बरं वाटलं एकदम. ह्याच्यासाठी मुंबईला राहायला बरं वाटतं. मुंबईला पाहिजे ते खायला भेटतं. आणि खरं सांगते गावाला एवढं म्हणजे होत नाही, पण मुंबईला खूप छान आहे एकदम. चला बघा माझी मम्मी. थँक्यू मम्मी. अरे बिचारी मला हां मजा केली आज, खूप मजा केली. चला अजून मोठं बघू. रिक्षा आहे. मम्मीने मला जाम फिरवलं. मम्मीचा मुलगा आहे. जाम मम्मीने फिरवलं आणि मस्त पैकी खायला पिला, शॉपिंग बिपिंग भरपूर केले. आता मी जे मला घेतले ना ते मला घरी गेलं दाखवेल एकदम. ह्या ब्लॉकमध्ये नाही घेणार आहे. मम्मी थँक्यू सो मच. चला हा ब्लॉक मी इथं थांबवते. आता मम्मीच्या घरी चालली. आता थोडंसं शूट करणार आणि मग ब्लॉक मी इथं थांबवते एकदम. आता मम्मीच्या घरी चालली आम्ही एकदम. ठीक आहे चला. चला आता घरी आलो. आता घरी आले बाबा. मम्मीने काय काय माझ्यासाठी घेतले बघा. सगळ्यात पहिले मला तूप घेतले. बघितलं एमी तूप. त्याच्यानंतर मला एमी चप्पल. वाव व्हेरी नाईस चप्पल. बघा किती छान वाटते चप्पल. खूप महागाची आहे. त्याच्यानंतर शॅम्पू. त्याच्यानंतर कंडिशनर बघा. त्याच्यानंतर हे तर दादाच आहे. हे तेलाचे पाकिट. मम्मी म्हटली जेवढं तुझं सामान लागतं तेवढं तू घे. एक तेलाचं पाकिट घेतलं. त्याच्यानंतर चपाती मस्तपैकी यमी खायची काय. त्याच्यानंतर चॉकलेट यमी शेव. त्याच्यानंतर बघा कॅनस काय म्हणतात त्याला मम्मी, कैलास. बघा यमी सकाळ उठून नाश्त्याला खायचं. त्याच्यानंतर कंगवा. बॅगेमध्ये ठेवायला कंगवा पाहिजे. शॅम्पू काय मग बॉडी वॉशिंग. बघा बघितलं का तुम्ही. आणि हे डबं. एकात चिवरा, एकात लाडू, एकात करंजी. बघा हे डबं टप बाय टप माहिती आहे का. त्याच्यानंतर काही शॅम्पू. हे मम्मीचा शॅम्पू आहे. हे मम्मीचा शॅम्पू आहे. एका एक फ्री. त्याच्यानंतर हे मम्मीचं आहे. इडलीचा आटा पण मम्मी म्हणतो तर तुला घे पण माझा फ्रीज बंद आहे म्हणून नाही घेतलं मी. आणि हे बघा हँडवॉश बघितलं. आणि हा हे डबा घेतला आहे मला जेवणासाठी. डबा लागतो ते घेतलं आहे. त्याच्यानंतर बघा हे पण घेतलं आहे. हे पण घेतलं आहे बघा. हे आपल्या ह्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हळदी, नमक छोटे छोटे असतात ना, जसं खराब होणार नाही ह्याच्यामध्ये. आणि आपण जर बाहेर गेलो कुठं आणि जर बाहेर ठेवून गेलो तर आपल्या मसाल्याच्या डब्याला हे लागते, बुरशी लागते. म्हणून मी काय केलं अशा डब्यातनी भरायचं. भरल्यानंतर जर आपण कुठं गेलो बाहेर बिर तर हे सगळं डबं उचलायचं फ्रीजरमध्ये टाकून द्यायचं. अजिबात खराब होत नाही, काहीच नाही. बघा शिका माझ्याकडून काहीतरी. त्याच्यानंतर हे बघा हे मेकअप उतरायचं आहे ना मम्मी. हां त्याचे हां बघा हे तुम्हाला वाचता येतात, मला वाचता येत नाही. रोज व्हाईट काय म्हणतात. आणि हे बघा हे लिक्विड आहे, म्हणजे लिक्विड नाही हे फाउंडेशनचं. हे बघा हे मेकअपचं सामान आहे. हे बघा ह्या मॉलमधून घेतलं आहे. ह्याची कंपनी आहे, महाग आहे तुम्हाला तर माहिती आहे ना. हे बघा त्याच्यानंतर हे लिपस्टिक बघितलं. आणि आता तुम्ही म्हणता की आणि हां हे मम्मीचं आहे फाउंडेशन. हे मम्मीचं फाउंडेशन मम्मीचं. एवढं सामान घेतलं की दादूचं राहिलं माझं. हे आमच्या दादूचं. विचार करा म्हणजे विचार करा सक्कत एवढं करण काम. आणि एवढं पिझ्झा खायला पिला माझ्यासाठी एवढं उन्हातांची फिरली बिचारी. त्या मॉलमध्ये तर मी किती फिरवलं त्यांना. मलाच लाज वाटायला लागली बिचारीला. म्हटलं मी एवढं फिरवते. आणि बघ तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना आपण मॉलमध्ये गेल्यावर आपलं हे बघू वाटतं ते बघू वाटतं. ते लय होतं. आणि मला खरं ते मॉल लय आवडलं. म्हणजे असं पहिली बार तो मॉल बघितला मी एवढा मोठाच्या मोठा. तरी पण म्हणजे असं वरचा बाकी होता. पण नंतर नेक्स्ट टाइम आले ना ते तुम्हाला पूर्ण दाखवेन एकदम. पण खरं सांगते खूप छान वाटलं मम्मीला. थँक्यू सो मच बोलते एवढं मम्मीने प्रेम दिल्याबद्दल. लय भारी वाटलं मम्मीला. मी तुम्हाला दाखवते आता. माझ्या सख्याने एवढं प्रेम नाही केलं पण मला पहिलं पण मम्मीने मला खूप प्रेम केलं. एवढं प्रेम केलं ना सांगायला नको एकदम. मम्मी थँक्यू सो मच मम्मी. बघा एवढं सामान मम्मीने दिलं. पिझ्झा खायला घातला. एक पिझ्झा पहिला आम्ही मागवला तर तो छोटा होता म्हणून मम्मी परत म्हणली परत मोठा मागवला. म्हणजे 3-3, 4-4 पिझ्झा मागवलं. थंडा मागवला. अजून एवढं प्रेमाने घरात बोलवलं जेवायला बिवायला विचारतं. म्हणजे मला मी कधीच त्यांना दुखवणार नाही काहीच नाही. मला पहिलं पण मम्मीने खूप मदत केली आणि आता पण मदत केली. तर थँक्यू सो मच मम्मी. कधी पण माझी तुम्हाला आठवण आली मला एनी टाईम बोलू शकतात माहिती आहे. बघितलं भावानं स्वामीच्या रूपात मला मम्मी भेटली आणि मम्मी स्वामीच्या रूपात मला भेटली. आणि स्वामी मला कधीही लाईफमध्ये काही कमी पडून देत नाहीत.
बरोबर आहे. आता मम्मी मला बोलली जे काय घ्यायचं तुला घे, पण कसं आहे माहिती आहे एखाद्या तर मला आपण हे घे ते घे नाही करत होते. मम्मी बोलते तेल तुला पाहिजे तेवढं घे, तुला काय घ्यायचं ते घे. लोकं बाद झाले. एकट्या जीवाला किती लागेल, फ्रीज बंद होता मग त्याच्यापेक्षा थोडं घेतलं, पण त्यांनी मनाने घेतलं ना तेच मी कोटी धन्यवाद बोलते मम्मीला. मम्मी थँक्यू सो मच. अरे बाबा मयाच नाही आली. थँक्यू सो मच. चला हा व्हिडिओ इथं थांबवते. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. ओके बाय.